हो, आईबाबांना मी वृद्धाश्रमात सोडलंय. तिथे त्यांची चांगली काळजी घेते. मला कामात वेळ नाही आणि जीवनात शांती पण नाही. बायकोचा गुलाम बनून तर कधी स्वतःच्या सुखासाठी आत्ताचे लाडोबा आपल्या आई बापाला वृद्धाश्रमात पाठवतात. आमच्यासाठी वेळ नव्हता, पण आम्ही त्याच्या प्रत्येक क्षणासाठी जगलो होतो. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू बोलणारा श्याम आज इतका कठोर का वागतोय? आमचे संस्कार कुठे कमी पडले? आज आमचे हातपाय कापतायत. ज्याला आम्ही बोट धरून चालायला शिकवलं तो आम्हाला वृद्धाश्रमात सोडून गेला. देवा, हे दिवस येण्याआधी आमचे डोळे का नाही मिटले? मुरकन उडून गेली रे गेली, अशी आज पोर आई बापाला विसरली. नारायण नारायण, कलियुगात हे काय चालले आहे? नारायण नारायण. मातृदेवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. मातृदेवो भव पितृदेवो भव याची शिकवण तर श्री गणेशानंच आपल्याला दिली आहे. नारायण नारायण. मला देवादिदेव महादेवांना शोधलंच पाहिजे. नारायण नारायण. काय दिस होत आता? उन्हाळं लागलं नाही तर नातवंडा धावून गावाकडे येत, अंगणात हसत खेळत. काय तो गोंधळ! आजे, पटकन भाकर चटणी दे ग. मग पांड्या रावल्या गुरु वाट बघत असेल खेळू. आज सगळ्यांका ठोकूनच घरी येत आहे. आधी जे काका काकी दादात मामी सगळ्यांका भेटून मग एखाद्या मुंदडूक जाऊचा थयच जा. आजे 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 मी खेळूक जाते. मग बघू काय ता. गोट्या, तुका मोबाईलच्या गडबडीत माणसांचो इसर पडत चाललाय. सुट्टीचा सत्यानाश करूच्या मागे लागले पोर. गावातली पोरांची आरडाओरड, वाडीतील वाटार नदी ओढे खळा ओसाड पडला. माका शिकत बस नको तू. मी प्रो आहे प्रो. कळलं काय? तुझ्या पहिल्या चालण्याचो आम्ही उत्साहान केला. तुझ्या बोलण्यात आम्ही दिवस बघितलो. अरे बसणं नाही, बोलणं नाही तर नाहीच नाही. मोबाईलच तुझं जगणं झालंय. तुझी सुट्टी आमच्यासाठी तुझ्या प्रेमाची ओढ असेल. आम्ही वाट बघत असे. तू येऊन पण तुझ्याकडे येळ नसा. कुटुंबातील या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने परिणाम करतात. घरातील चार भिंतीत जगणं जितकं सोपं वाटतं तितकंच वास्तवात कोणी कोणाला समजूनही घेत नाही. हेच खरंय. कधी वडिलांचा राग, आईचे अश्रू, भावंडांमधील स्पर्धा, काका काकी मामा मामी या सगळ्यात प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एकटेपणा आणि असुरक्षितता वाटते. दुरावलेली नाती, निपटलेले वाद आणि आठवणींच्या ओझ्यामुळे घराची सुट्टी कधीच हसरी राहत नाही. हे देवा गणपती गजानन महाराजा, या आजच्या पोरांका मोठ्यांका जो कुटुंबाचो नात्यांचो इसर पडला हा, मोठ्यांका मान आणि छोट्यांका प्रेम देवचो जो इसर पडला हा, तो त्यांका त्या देवची सद्बुद्धी दे रे महाराजा. तू जसा तुझ्या कुटुंबासोबत जसं हसत खेळत राहतस आणि सगळा एकत्र राहतस तशी आमच्यात राहून आणि कुटुंब प्रेम वाढू दे रे महाराजा. धड धड रथ चाले गणरायांचा, गजर हरिनामाचा. धड धड रथ चाले गणरायांचा, गजर हरिनामाचा. धड धड रथ चाले. रथामध्ये बसले हो गौरीचा पुत्र, शंभूचा सूत. धड धड रथ चाले.
देखील